मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. याच बरोबर सांगोला पॉलिटिक्स मध्ये सुद्धा सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, आपण सध्या पंढरपूर आणि सांगोला हायवे लगत जे मांजरे हायस्कूल आहे या हायस्कूल वरती आहे. सांगोल्यामध्ये राजकारण्यांची भूलथापेचं राजकारण अद्यापर्यंत बंद झालेलं नाही. दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचा ऊत समोर आपल्याला येताना बघायला मिळतोय आणि याच अनुषंगाने आज एक भ्रष्टाचाराची पोलखोल खर तर लोकसंवाद मराठी आणि सांगोला पॉलिटिक्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि यासाठी चर्चा करण्यासाठी देखील काही लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण काही गोष्टी जाणून घेणार आहे की भ्रष्टाचाराच्या भूलथापा ह्या भागामध्ये कशा मारल्या जात आहेत, लोकांना आमिष वेगवेगळ्या पद्धतीची कशी दाखवली जात आहेत, या सर्व गोष्टीचा आपण आढावा घेणार आहे. सर मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन प्रश्न मांडतोय, वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतोय, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतोय, ग्राउंड रिपोर्ट सादर करतोय आणि इतक्या सगळ्या व्यस्ततेतून सुद्धा आम्हाला मागच्या 1-2 दिवसांपासून मांजरे आणि आजूबाजूच्या लोकांचे काही फोन येत होते ग्रामस्थांचे. आणि आमच्या गावातली जी वस्तुस्थिती आहे, राजकीय लोक कशा पद्धतीने भूलथापा देतात, फसवणूक करतात, दिलेल्या शब्दाला कशा पद्धतीने वाट लावतात, या पद्धतीच्या त्यांच्या तक्रारी होत्या. मंडळी, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सर्व पक्षीय सर्व घटकांचा आवाज लोकांसमोर मांडणं हे पत्रकारितेचं कर्तव्य असतं. आणि केवळ त्याच भावनेतनं मांजरी गावात आलोय. निखिलने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सांगोला ते पंढरपूर या रोड मांजरी गाव आहे. मांजरीच्या शेजारीच ही आपण या फ्रेम मध्ये बघू शकाल की मांजरी हायस्कूल मांजरी हे हायस्कूल आहे आणि हे हायस्कूल रयत शिक्षण संस्थेकडून संचलित केलं जातं, अर्थात ते चालवलं जातं. या गावच्या या शाळेच्या संदर्भातल्या नेमक्या तक्रारी काय आहेत आपण त्याच्याकडे जाणून घेऊया. दादा बोला, नाव काय तुमचं सांगा. माझं नाव, मी कट्टर शिवसैनिक आमदार शहाजीभाऊ पाटील यांचा कट्टर समर्थक सज्जन अर्जुन जगताप मांजरी. बरं, प्रॉपर तुम्ही मांजरी मांजरीचे. काय नाव दादा? राजू पाटील. राजू पाटील मांजरीचेच. बरं, आता या गावातनं फोन पण आलते बऱ्याच जणांचे आम्हाला की बाबा मांजरी हायस्कूलच्या संदर्भातला एक महत्वाचा विषय आहे आणि पुढे येणं गरजेचं आहे. मुळात निवडणूक आणि ह्या गोष्टीचा काही तसा संबंध नाहीये. बरोबर. तर वस्तुस्थिती सांगा, तुमचं नेमकं म्हणणं काय आणि तुम्हाला लोकांपुढे काय नेमकं मांडायचं आहे सांगा. 2017 साली बर या ठिकाणी माजी आमदार शहाजीबापू पाटील, बर अतुल प्रभाकर पवार यांनी या ठिकाणी बर. मुलांसाठी एक वसतिगृहालय बांधायचं ठरलं होतं. वसतिगृह. बर बर म्हणजे शाळा म्हणा थोडक्यात, शाळांच्या खोल्या त्या ठिकाणी बांधायचं ठरलं होतं. शाळांच्या खोल्यात का? शाळांच्या वेगळं झाला बरं, विषय. शाळांच्या शाळांसाठी खोल्या बांधण्यासाठी उद्घाटन या ठिकाणी केलं होतं. त्या उद्घाटनाला आम्ही सुद्धा होतो. उद्घाटन कुठं झालं? उद्घाटन हा या ठिकाणी झालं चालू. कॅमेरामॅनला विनंती आहे. कॅमेरा विनंती आहे, म्हणजे या ते ठिकाणी दिसणार आपण जी नाही नेट का? बांधलंय त्या ठिकाणी सळे, वाळू व खडी या ठिकाणी टाकून ठेवलं होतं. टाकली, पण पार्श्वभूमी सांगा की नेमकं काय झालं होतं त्यावेळेस. आता वाळू खडी टाकली, हा. पण नेमकं तुम्ही म्हटलं की 2017 झालं होतं, जी काय झालं नेमकं ती सांगा. त्या ठिकाणी पाया काढून JCB पाया काढून वगैरे पाया भरण्याचं काम चालू होतं. बरं. हा. विद्यार्थ्यांना सगळ्यांनी बोलवून वगैरे सगळे विद्यार्थी होते, पालक होते, आजूबाजूची सर्व लोक होते. त्यावेळेस हे उद्घाटन करून घेतलं होतं. बरं. हा. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्ही ही बांधकाम पूर्ण करून हा. बरं, विद्यार्थ्यांसाठी हा. विद्यार्थ्यांसाठी हे शाळा बांधण्याचं पूर्ण काम जबाबदारी ही आमची आहे बरं, हा. असं नारळ फोडून सगळ्यांनी देखत त्यांनी सांगितलं होतं. कोणी कोणी सांगितलं होतं त्यावेळेस? अतुल पवार, हा. त्यांची सर्व टीम हा. आणि त्यावेळेस माजी आमदार शहाजीबापू पाटील होते. पायापूजनाला होते. हो, ते 100% होते. म्हणजे यात शहाजीबापू सुद्धा सहभागी आहे. 100% म्हणजे साक्षीदार आम्ही त्यावेळेस होतोच ना बरं, आता ही त्यांच्याबरोबर. खोल्या बांधल्या, पण तुम्ही जे सांगितलं की खोल्या बांधायच्या होत्या किंवा भूमिपूजन झालं त्यावेळेस, हा. की भूमिपूजन करत असताना या संस्थेला त्यांनी शाळा कशासाठी दिल्या होत्या, कुठल्या उद्देशाने दिल्या होत्या? आता त्या संदर्भात म्हणजे बोलायचं झालं तर बरं का, संस्थेच्या माध्यमातून आता ही जी पलीकडची शाळा जी बांधली आहे बरं. ती विद्यार्थ्याच्या व शिक्षकांच्या व सर्व पालकांच्या ह्याच्यातून शाळा बांधलेली आहे. बरं, अच्छा. अतुल पवारने एक आश्वासन दिलं हम्म, की ही शाळाच्या खोल्या ज्या आहेत त्या हम्म. ती पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी मी बांधून देणार आहे. म्हणजे स्वतः त्यांनी सांगितलं स्वतः सांगितलं होतं. बरं. हा. त्यासाठी उद्घाटन शाळेने मागणी केली होती त्यांना की बाबा आमची अशी अडचण आहे. हा. त्यांनी ठीक आहे म्हणले, उद्घाटन घ्या म्हणले, हे खोल्या आम्ही बांधून देऊ. त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यावेळेस होतो बापू सोबत. असा विषय झाला. बरं, आता मला सांगा, निवडणुकीत तोंडावर अनेक लोक आरोप प्रत्यारोप करतात, टीका करतात, राजकारणाचा तो भाग असू शकतो. आता तुम्ही एवढी तक्रार करताय, तुमच्या तोंडी बोलण्यावर आम्ही का विश्वास ठेवू? काय म्हणजे तुमच्याकडे पुरावे आहेत का? काय नाही, तुम्ही जी म्हणताय ना मला, बरं. तुम्ही जी तोंडी बोलताय बरं. ही सगळ्या जनतेला पण माहित आहे, माहित पण आहे? माझ्याकडे एक पुरावा आहे त्याचा. बरं, हा. काय पुरावा मी आहे? जरी शहाजीबापू पाटील यांचा कट्टर समर्थक जरी असलो ही काय चिठ्ठी आहे तरी का हे पुरावा आहे. चिठ्ठी आहे का? काय पुरावा चिठ्ठी आहे? नाही, 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती लिहिलेला आहे. स्टॅम्प आहे. हे तुम्ही स्टॅम्प बघू शकता. बरं, हा.
हे तुम्ही स्टॅम्प बघा, बर. ह्याच्यामध्ये काय लिहिलंय. बर. मी फिरवा जरा पाठीमागची बी बाजू दावतो तुम्हाला. ही पाठीमागची बाजू. आता एक तुम्ही काम करा, काय लिहिले आता ही वस्तुस्थिती तुम्ही सांगणं गरजेचं आहे, वाचून दाखवा. वाचून काय दाखवा. त्यापेक्षा आता तुमच्या मीडियावाल्यांनी ही तुम्ही बघितलेलं आहे की काय लिहिलंय. नाही, नाही, इथून वाचून वाचून दाखवा कोणाला ती लिहून पहिल्यापासून. दिलं आणि काय नेमकं कळू द्या लोकांना. आता करारपत्रापासून वाचा. करारपत्रापासून मी वाचन करतो. हा. लिहून घेणार माननीय सचिव रयत शिक्षण संस्था सातारा तर्फे मुख्याध्यापक मांजरे हायस्कूल मांजरी तालुका सांगोला. लिहून देणार अतुल प्रभाकर पवार उद्योजक मुक्काम पोस्ट मेतवाडा तालुका सांगोला. महोदय, मी रयत शिक्षण संस्था सातारा यांनी नियोजित ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखा इमारत बांधून देण्याचे प्रस्ताव दिला होता. ते संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलिंग दिनांक 4/10/2016 रोजी भरलेले मीटिंग मध्ये ठराव नंबर 9 नुसार मंजुरी देण्यात आलेली आहे अशी दिलेली आहे. त्यानुसार मी मांजरी विद्यालय संस्थेच्या प्लॅन एस्टिमेट नुसार त्याची कोणतेही बदल न करता नंबर 6 खोल्याची इमारत जून 2017 अखेर पूर्ण संस्थेकडे इमारत हस्तगत करत आहे. तरी इमारत हस्तांतर केल्यानंतर ठरावानुसार ज्युनियर कॉलेज प्रभाकर अण्णा मामा रामचंद्र पवार ज्युनियर कॉलेज असं नामकरण करण्यात यावं व जुलै 2017 मध्ये ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात यावं. असं अर्थ काय सही कोणाची आहेत, म्हणजे त्यांचा संबंध आहे का काय अतुल पवार? हो, त्यांची अतुल प्रभाकर पवार मेथोडा ह्याच्यामध्ये सही आहे. सही नाही त्यांची. बघून घ्या सही आहे का त्याच्यावर त्यांची. ही सही आहे का? बघून घ्या, 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती केलेला आहे. बरं, म्हणजे लेखी पुरावा आहे. जरी हो, शब्दांवर 100% विश्वास नसला तरी 100% आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. हे पत्र घ्या, बरं. हे पत्र मीडिया समोर सादर करा. बरं. जर खोटं असेल तर आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करा. हा, म्हणजे बरोबर. जर आमच्याकडून जर काय खोटं असेल तर आपण नुकसान दावा आमच्यावर दाखल करा. अच्छा, बरं, तो कायदेशीर मार्ग तो कायदेशीर मार्ग आहे. बरोबर. ही फसवणूक. आता 100% फसवणूक आहे. त्याचा अर्थ काय मला सांगा. याच्यात तुम्ही आता जे वाचून दाखवलं की मला वाटतं आज मला सांगा, प्रभाकर पवार कोण आहेत त्यांचे? अतुल प्रभाकर म्हणजे त्यांची वडील आहेत. वडील आहेत. त्यांच्या नावे त्या शाळेचं नाव संस्थेचं त्यांना नाव द्या. देऊन ही हा. संस्था त्यांना बांधायची होती. मी बांधून देतो पण वडिलांचं नाव द्या असं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं ठरवलं. होतं. 2017 जुलै अखेर चालू करणार होते हे असं दिले. परंतु आज यांनी जी 2000-3000 काय सायकली वाटप केले बरं. त्या करण्याऐवजी लोकांची फसवणूक करण्यापेक्षा ही जर गोरगरीब मुलांसाठी जर ही वस्तू म्हणजे शाळा बांधली असती तर गोरगरिबांची मुलं ह्या शाळेमध्ये शिकून पुढे गेली. कशासाठी वाटावं लागले त्यांनी? तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. बर. तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. सायकली वाटायच्या का अन्य काही वाटायचं तो त्यांचा भाग आहे. चांगला हेतूतून वाटत नाही, असेल. चांगला येतो असेल त्यांच्या हिशोबानं राजकारण असेल. निवडणुका जवळ आल्या, त्या निवडणुका आल्यानंतर पुढारी पुढे येतात, त्याप्रमाणे काम करत राहतात. 2000 आता ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खोल्याचं काम जे होतं त्यावेळेस संस्थेने मागितलं म्हणून दिलं हो. होतं का दुसरा काय राजकीय हेतू ठेवून त्यावेळेस ती काय झालं? त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं होतं त्यांना. बर. हा. अतुल प्रभाकर पवार हे त्यांच्या प्रभाकर अण्णा पवार हे यांच्या वडिलांचं नाव आहे. नाव द्यायचं होतं. त्यांना नाव द्यायचं होतं. एक मुलांसाठी शाळा काढायची त्यांच्या डोक्यात होतं. बरोबर. त्यावेळेस उद्घाटन एवढं त्यांनी बापूंना घेऊन केलं होतं. उद्घाटन गेलं असताना खडी टाकली होती, स्टील टाकली होती, मुरुम टाकला होता, पाया काढला होता, साहित्य टाकलं होतं, साहित्य परत घेऊन गेले. म्हणजे पाया काढून ते थांबले नाहीत तर काम सुद्धा चालू केलं. त्या ठिकाणी माशी शिंकली कुठं सांगा नेमकं? माशी शिंकली कुठं माहिती आहे का? शनी पाया काढून घेतला, हा. मुरुम आणून मुरुम बाजूला काढला, स्टील टाकलं, वाळू टाकली. मग त्यांच्या मनात संस्थेला त्यांनी विचारलं की बाबा आमच्या वडिलाचं या संस्थेला नाव दिलं पाहिजे. हे रयत शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था कोणाचंही नाव देऊ शकत नाही. बरोबर. देणार आहे का त्या ठिकाणी? नाही देऊ शकत. उद्या समजा राजू पाटील म्हणतील की बाबा मी 20 लाख रुपये करतो, माझ्या वडिलाचं नाव द्या. रयत शिक्षण संस्था आहे ते, त्याच्यावर खाजगी माणसाचं नाव देता येणार नाही. पुढे काय पालचूक त्यांची त्यांना माहित. पण त्यांनी एवढं मोठं आमिष दाखवून एवढं मोठं उद्घाटन करून विद्यार्थ्यांची मन खुळखुळून म्हणजे ही झालं की बाबा आपल्याला आता शाळा नवीन शाळेमध्ये आपण शिकणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ही झाल्यामुळे तुम्हाला सांगतो परत त्यांनी सगळंच गुंडाळून घेऊन गेली. अशा गोंधळ मटेरियल काय केलं? घेऊन गेलं ते त्यांनाच माहित. आता आपण काय आपण त्याचे ही घेतलं नव्हतं ना. बरोबर. शाळा ती बांधणार होती, ते सामान सगळं ती घेऊन गेली. आज ही परिसर जी तुम्हाला दिसतोय ती सगळं स्टील वाळू वगैरे खडी टाकून
मी आता उभा राहिलो या ठिकाणी. त्या ठिकाणी त्यांनी सगळं तुम्ही साक्षीदार फाउंडेशन होता. हो 100%. बरं. त्या उद्घाटनाच्या वेळेस शहाजी बापू सोबत मी स्वतः होतो. आणि अतुल पवार हे हो, दोन 100%. नेत्यांनी- हा, 100%. बरं. त्यात अजिबात काय खोटं नाही. पण सर आपल्याला एक गोष्ट आपल्याला इथं जाणवते प्रकर्षणानं की आपण लोकसंवाद मराठी असेल किंवा सांगोला पॉलिटिक्स असेल, हम्म. आपण जवळा कडलास गटामध्ये आपण जवळामध्ये जर सुद्धा आपण गटात फिरत असताना हो. त्या ठिकाणी आपण नदीत सुद्धा बघितलं हम्म. की भ्रष्टाचाराचा ऊत माजलेला बघितला. त्यानंतर आपण आचकदानीला गेलो. आचकदानीमध्ये सुद्धा आपण बघितलं मोकळेच पोल रवलेत गेली 9-10 वर्ष झालं. तरी अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती सांगण्यात यापूर्वी कधी नव्हती फसवेगिरी. स्वर्गीय आबासाहेबांनी जी संस्कृती घालून दिली होती त्याला हे अपवाद ठरतात, म्हणजे त्यांना काही देणेघेण नाही. स्वर्गीय गणपतरावांनी जो विचार जपला या सांगोल्यामध्ये तो विचार पायमल्ली करण्याचा ह्यांचा षडयंत्र आहे आणि याच्यामध्ये शहाजी बापूंचं सगळ्यात मोठं षडयंत्र आहे. हे विशेष वाटतं निखिल, म्हणजे एकूण अतुल पवारांबद्दल आपण समजू शकतो, पण बापू सुद्धा बापू डोळे देखत जर इतकी धुळकेत होत असेल तिने सुद्धा विचार नाही पण बापूंनी येऊन आज बापूंनी बघितलं तर इथली राजकीय परिस्थिती सर अशी आहे की बापूंनी ज्या वेळेस 2017ला कॅन्डिडेट त्यांचा मला वाटतं तुमचा एकतपूर गटामध्ये त्यांचाच कॅन्डिडेट तो होता, उभा राहिला होता आणि आता त्यांनीच युती करून पुन्हा जवळा गटामध्ये गेले. ही परिस्थिती एकंदरीत आहे राजकीय. मात्र फसवेगिरीची जी लोक आहेत ती शहाजी बापूकडे चालतात. काय सांगताय आता शहाजी बापू हे आदर्श आहेत शेवटी, आपण त्यांना नाही पण आदरस्थानी करत असताना बापूंनी विकास निधी आणला, बापूंनी विकासाची कामं सांगोल्यात 100% केली असतील, बरोबर, अगदी बरोबर. नाही म्हणता येणार नाही. कारण सांगोल्यातून आपण फिरत असताना काही रस्ते त्यावरून आपणही जातोय आणि मान्य करावं लागेल आपल्याला. मात्र बापूपाशी जी लोक आहेत ही फसवी लोक आहेत, ही मात्र आपल्याला 100% गांभीर्याने घ्यावं लागेल. शेवटच्या आणखी काय गोष्टी सांगा दादा. शहाजी बापू तुम्हाला एक सांगू का, शहाजी बापू हे रांगडं नेतृत्व आहे. व्यक्ती म्हणून चांगला आहे माणूस. शहाजी बापूवर बोलण्यात का अधिकार तुमचा आहे नाही माझा आहे नाही. बरोबर बरोबर. शहाजी बापू हे नाव महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात गाजलेलं नाव आहे. 100% ही गोष्ट मान्य करावं लागेल. बरोबर बरोबर. जरी आमचे नेते शहाजी बापू असले तरी सुद्धा, बरोबर. पण शहाजी बापूला जर मी म्हणलं बापू मी उद्या एक MIDC काढणार आहे त्या मांजरीच्या माळावर किंवा मांजरीच्या बामणीच्या पलीकडे काढणार, तर शहाजी बापू तुम्हाला उद्घाटन घ्यावं लागतंय. त्यात शहाजी बापूंचा काय दोष? हा 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 अगदी बरोबर. म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य काय, मी तुमचा कार्यकर्ता आहे. हा 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 पण बापूंचा काय रोल नाही ह्याच्यामध्ये. बरं. बापू तुम्ही उद्घाटन केलं, मी उद्घाटन फसवणूक झाली म्हणायचं का? 100%. बापूला फसवलंय. आज तुम्ही सांगतो बापूला फसवले, आम्हाला म्हणावंच लागल. अच्छा. कारण 100%. हा, बरोबर. तुम्हाला दिसतंय. हा. आज मी तुम्हाला सांगितलं की बापू मला शिरबाईच्या वर बापूची एक संस्था आहे यशवंत हायस्कूल, हा, त्या हा. पाठीमागे माळ आहे. बरं. तिथे मला एक बारकी छोटीशी MIDC काढायची आहे, तिथे एक 10 एकर जमीन घेतली आणि बापू तुम्हाला उद्घाटन यावं लागतंय. बापू येणार नाहीत का? बरोबर, कारण का मी बापूचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. बर 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 बर. त्यासाठी बापू 100% येणार, हम्म, ही मला आत्मविश्वास आहे. त्यांना मग त्यात माहिती बापूची होतं चूक पुढं आहे. काय होणार ती बापूची काय चूक आहे नाही त्याच्यामध्ये? नाही त्यांचा मुद्दा सर बरोबर आहे. हा. बापूला उद्घाटनाला बोलवलं हा. पण पार्श्वभूमी सांगितलं पुढे मी जाऊन असं करणार आहे, त्यांचा हा. फक्त वापर केला. हा, तुझा वापर केला. वापर केला बापू. 100%. पण आज तेच पण बापू आता तुम्ही- त्यांच्या- आज मला सांगा 2019 साली बापू आमदारकीला उभा राहिले होते. त्यावेळेस काय काय गोष्टी घडल्या की मी आज मीडियापुढे तुम्हाला सांगू शकत नाही. 19ला. हा. बर बर. परंतु हा 2024 साली हा बापूच्या पाठीत कुणी कुणी खंजीर खुपसला हा. ती माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहित आहे. नाही आता आपण राजकीय लय जास्त जायला नको, पण हा. आता सध्याच्या राजकीय घडामोडीवर आपण बोललं पाहिजे. हा. आता बघितलं तर शहाजी बापूंनी अतुल पवार आणि शहाजी बापूंचं पूर्णपणे खटकलं होतं. बरोबर ही तर गोष्ट बरोबर. बरोबर. मग शहाजी बापूंनी अतुल पवारांची युती काय केली आता म्हणजे सध्या? नाही, त्यांचं म्हणणं होतं खंजीर कोपरला, ते खंजीरचाच विषय आहे. तुम्हाला एक सांगू का, आज जगदीश नामदेव पाटील हा 1990 पासून बापू सोबत होते. NK तात्या पाटील 90 पासून. 1990 पासून NK तात्या पाटील बापूं सोबत होते. हा त्यावेळेस आम्ही सुद्धा नव्हतो. त्यावेळेस आता कोणी उमेदवार आहे काय त्याचं मला नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाही. हा 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 परंतु NK तात्या पाटील, हा बाबूराव गायकवाड हा ही यांची जी टीम होती हा. ती बापू सोबत होती. 1990 पासून अच्छा, बरं. जगदीश नामदेव पाटील ही अशी व्यक्ती आहे हा की पहिल्यापासून बापूंचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ कार्य. एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आज तुम्ही काय केलं, जगदीश पाटलाला उमेदवारी वाडेगाव गटातून फायनल केली, उमेदवारी जाहीर केली, कामं झाली, मुरम टाकाय चालू झाली, जवळ्या गटात म्हणजे वाडेगावमध्ये कार्यक्रम जाहीर केले असतील. कार्यक्रम वाडेगावच्या सभेत जाहीर केलं. हा, हा. बापूंनी काय सांगितलं, मी पहिलवान आज जाहीर करतोय वाडेगाव जिल्हा परिषद, बरोबर, बरोबर. जवळा जिल्हा परिषद गटातून जाहीर केली. लोकांनी टाळ्या वाजवल्या, सभा झाली, बरोबर बरोबर बरोबर. उत्साह वातावरण निर्माण झाली. झालं होतं. कुणाला नळ्या टाकल्या, कुणाला मुरम टाकली, तुम्हाला सांगतो कुणाला पायपा टाकल्या, बरं, कुणाला अडचणी बांधावरच्या संपवल्या. बरं.
कुणाला डांबरीकरणाचं पानंद रस्त्याची आज भरत शेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून जगदीश पाटलानं 10 कोटीची कामं मंजूर करून आणली. याचे बरोबर तुम्हाला मी देतो. 10 कोटीची कामं मंजूर झालेली मंजूर पानंद रस्त्याची. आज भरत शेठ गोगावलेचा निष्ठावंत कार्यकर्ता जगदीश पाटला मानला जातो. बापूने ठीक आहे सांगितलं उमेदवारी फायनल तू कामाला लाग. 10-15 दिवस झाले. पुन्हा वरून कोण कानमंत्र आला. पुन्हा 2 दिवस झाले जगदीश पाटील नॉट रिचेबल झाले. आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की बाबा घडतंय काय. आज आपण शहाजी बापू पाटील यांची निष्ठावंत कार्यकर्ते जगदीश पाटलाची उमेदवारी फायनल झाली. आपण कामाला लागलोय. जगदीश पाटील 2-3 दिवस मध्ये नॉट रिचेबल झाले. पुन्हा जगदीश पाटलाचा वैयक्तिक मला फोन आला की सज्जन भाई असं असं घडतंय. म्हणलं भाई असं घडत असेल तर आपण पक्षातून बाहेर निघूया. आज सध्याचं राजकारण काय तर आज हिताय तर उद्या तिथं तर परवा दिवशी त्या पक्षात आहे. आपण निष्ठावंत कसं राहायचं. मी त्यांना फोन करून बोललो सुद्धा. त्यांनी म्हणली भाई आपल्याला असं करून चालणार नाही. बापूचा आदेश मानावा लागेल. शेवटच्या 2-3 दिवसामध्ये त्यांनी निर्णय घेतला की बापूने आपल्याला सांगितलं की थांबावं लागतंय. त्या व्हिडिओ मध्ये रडले. रडल्यानंतर आम्हाला एवढं अत्यंत वाईट वाटलं. एका कुटुंबातला एखादा करता माणूस जसा जातो तसं वाईट वाटत तसं जवळा गटात सुद्धा वातावरण निर्माण झालं. मधल्या 5-6 दिवसामध्ये जगदीशभाई नॉट रिचेबल झाले. मग तुम्ही आता आम्हाला सांगताय की तुम्ही निष्ठेचा धर्म पाळा. आम्ही कशासाठी पाळायचं मला सांगा. बरोबर आहे प्रश्न. निष्ठावंतांना जर तुम्ही असं धतुरा देऊन त्यांना भेटायला लावत असाल, त्यांच्या राजकारणाची वाट लावत असाल तर प्रामाणिक कार्यकर्त्यांची निष्ठावंत कार्यकर्ता 1990 पासूनचा कार्यकर्ता. आता मला थोडक्यात सांगण्याप्रमाणे आमची 4थी पिढी शहाजी बापू सोबत आहे. माझ्या आज्यानं मतदान केलंय, बापानं केलंय, मी केलंय, म्हणजे आमचा थोरला भाऊ थोरला मुलाच्या पोरानं केलंय. मग अजून कोणी कोणी करा. आता ह्या वेळेला खरं तर बघितलं तर निष्ठावंत तुम्ही सांगताय. मग आता तर पाटीत खंजीर खुपसायचं काम बापूकडनं झाले असं तुमच्या बोलण्यात नाही येत. बरोबर. मग आता ही पाटीत खंजीर खुपसायचं शहाजी बापू प्रेमीजी जवळा गटातले आहेत. मग आता ह्या वेळेला ताकद अतुल पवारला देणार का. मग तुम्हाला एक सांगू का, शहाजी बापू पाठीमागचा जो मतदार आहे तो स्वाभिमानी मतदार आहे. कुणी कोणाच्या सांगण्यावरून कुणाही पाठीमागे जाणार नाही. आज दीपक आबा साळुंखे पाटलांनी ह्या तालुक्यामध्ये एवढी कामं केली तरी आमचे पूर्वीचे विरोधक जरी असले तरी आम्ही निमेराचा जरी फोन केला, फोन नाही उचलला तर दुसऱ्या मिनिटाला आबांचा फोन माघार येतो. तुमची अडचण काय सांगा. आज यशराजे साळुंखे पाटील स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे. बरोबर. स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे. त्याने काय कोणाची वाळू चुरली नाही किंवा कुठं डाका टाकला नाही किंवा कुणाचं काय केलं नाही. त्याची प्रतिमाही स्वच्छ आहे. हा तरुण पोरगा आहे, आमच्या जोडीचा आहे. आम्हाला योग्य वाटला म्हणून आम्ही त्यांचं काम करणार आहे त्यावेळेला. आता 100% म्हणजे क्रांती घडवणार आहे आणि त्याला गुलाल लावणार आहे. पण एक तुम्हाला एक गोष्ट दुसरी जाणवल का की जगदीश पाटील आणि यशराज साळुंखे पाटील असते तर खऱ्या अर्थानं 2 चेहरे फ्रेश अगदी 100% झाले. जगदीश पाटलाची प्रतिमा ही आहे स्वच्छ आर्य कार्य म्हण. आजपर्यंत लहान पोरग जर जगदीश पाटलापर्यंत गेलं तर आर्य कार्य कधी म्हणणार नाही कोणा माणूस. पण खऱ्या अर्थानं स्वच्छ प्रतिमेचा माणूस. लोकशाहीमध्ये जी लढत व्हायला पाहिजे अशा जगदीश पाटलाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं नेते मंडळींनी काम केलं. 100% जगदीश पाटील हा स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे. त्या माणसाला उमेदवार द्यायला पाहिजे होते आणि उमेदवार जर दिली असती तर मी काय जास्त मोठं बोलणार नाही. जगदीश पाटील आणि यशराजे साळुंखे पाटील जर निवडणूक झाली असती तर यशराजे साळुंखे पाटील 100% तरी सुद्धा येत होते. लढत चांगली झाली असती पण यशराजे निवडून येणं. आता भ्रष्टाचारी माणूस बापून उभा केलाय पुढे तोफला दिलाय. आता हे काय कसं वाटतंय ह्या गोष्टी. भ्रष्टाचारी लोकांनी बापूंनी जरी उमेदवार कोणी दिलाय मला माहित नाही. बरोबर. परंतु यशराजे साळुंखे पाटील हे विक्रमी मतानं जवळा झेडपी मध्ये निवडून येतील. ह्या भागात तुमच्यात वातावरण 1 नंबर वातावरण आहे आमचं. पण आता सध्या बघितलं तर आपण खरं बघितलं तर ही मेथोड्याची वेश आहे समोर. मेथोड्याची समोर वेश आहे आणि हा सांगोला आणि पंढरपूर रस्ता आपण उल्लेख केल्याप्रमाणे आहे. बरोबर आहे. आणि इथंच त्यांचं गाव देखील आहे. आता तुम्ही सांगितलं मग हे लोकांना हे माहित नाही का इथल्या भागात हे अशा पद्धतीचं झालंय किंवा आपल्या लोकांची बाजू फसवणूक झालेली आहे शाळेतल्या. कारण ही ज्ञान मंदिर आहे आणि ह्या ज्ञान मंदिरामध्ये इतकी मोठी फसवणूक म्हणजे चुकीचं आहे हे सगळं. आणि डोळ्यात म्हणजे धूळफेक करण्याची माती टाकण्याची एक लिमिट असते आणि ही लिमिट ह्या राजकीय मंडळींनी ओलांडली असं आम्हाला वाटतंय. तुम्हाला एक सांगू का, त्यांनी किती जर धूळसपा देऊन मतं मागण्याचा किंवा सायकली वाटण्याचा कार्यक्रम घेतला असेल, अन्य कुणाला काय आश्वासन दिले असतील, तुला डांबरी करून देतो, मुर्मीकरण करून देतो, पाईप टाकतो. जनता एवढी भोळी नाही. मतदार हा सुज्ञ मतदार आहे. योग्य वेळी 7 तारखेला यशराजे दीपकराव साळुंखे पाटील यांच्या नारळ या चिन्हासमोर बटन दाबून
त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करणार आहे याचा आत्मविश्वास मला व सगळ्या कार्यकर्त्यांना पण आहे. आता तुम्ही तुमची बाजू मांडली, हम्म. पण याच्यामध्ये मांडत असताना शहाजी बापूंचा जर तुम्हाला संध्याकाळी फोन आला हा. की नाही आता आपलंच काम करावं लागते, जर आला तर तुम्ही मॅनेज होणार का बापूला? मी बापूंना मॅनेज होणार नाही. मी बापूचा जरी कुटुंबातला व बापूंचा जरी कार्यकर्ता जरी असला हा. तर ह्या वेळेस माझे मित्र यशराजे साळुंखे पाटील ही माझे मित्र आहेत. तुमचे मित्र आहेत? हो, हा, हा. 100% आम्ही पूर्ण ताकदीनिशीर यशराजे साळुंखे पाटलाचं काम 100% करणार आहे. मग सायकलीचा प्रकार या भागात जरा काय झालाय जरा? आता काय झालंय माहितीये का, हा. आता ही शाळेचा प्रोग्राम कॅन्सल झाला हा, हा. किंवा ही मुरुम खडी वाळू उचलून म्हणजे अजेंडा फोल गेला. हा. अजेंडा फेल गेला. हा. आता काहीतरी दाखवायचं म्हणून बोळासने एक बाबा 2000 सायकली आणल्या का 5000 आणल्या इथं वाटलेत का काय? आपल्या ह्या मांजरीमध्ये शाळेत वाटलेत शाळा. लोकांनी काय सायकली पण माघारी द्यायला चालू केले नाही नाही काय- सर, आपण काय झालंय बोलतो माहिती सुद्धा का? सायकल येतो सायकली जी आपण नवीन सायकल जी दिसते त्या, हो त्यांनी स्वतः दिली. कॅमेरामॅननी ते सायकली दाखवा, आवर्जून दाखवा. ते सायकल त्यांनी दिले. झाल्यानंतर कदाचित माघारी वगैरे घेणार नाहीत ना, आता कसं आहे माहितीये का, कारण सगळे माघारी घेऊन गेले. दहशतीचं राजकारण निवडणूक झाल्यानंतर कळणार आहे बरं, की हा. दहशत कोण करणार आणि कोण नाही. म्हणजे ते होईल आपण वाटतंय त्याचं तसं. सांगतो, आपण त्याचा आज बोलून उपयोग नाही. बर 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 बर. उद्याची निवडणूक काय होणार आहे हम्म. त्याच्यावर ह्या गोष्टीचा परत दिसणार आहे की बाकडे बळवून न्यायची का पायपा काढून न्यायच्या. पण बाकड्यावर विकास बरोबर. होतो का? नाही होणार. का अहो होणार? शहाजी बापूंनी 5,500 कोटीचा निधी आणला हा. त्या तालुक्यात. पश्चिम महाराष्ट्रात पण हे आता सगळ्यात बाकडे जास्त- टाकायला लागली, मला एक माती सांगा, टाकायला मला एक लागली. सांगा, 5,500 कोटीचा निधी आणून सुद्धा बापीला 20-22 पडावं लागलं. बर. पण तुमचं मुरुमन पायपान सायकल कुठं पोचणार आहे हो? विचार, निष्ठा आणि संस्कृती याच्यावर सांगोला तालुका विश्वास ठेवतो आणि 100%. म्हणजे विकासाच्या आकड्यांना बोलणारा तालुका नाही. कारण शेतकरी कामगार पक्षाची आजपर्यंतची परंपरा आहे की विरोधात राहून सुद्धा तालुक्याचा कायापालट करण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने केलं. त्यामुळं तात्पुरत्या आमिषाला मुरुम फपुटा चालणार नाही हो, ही पॉलिसी चालणार नाही. आले का योजना हा? टीपी योजना वगैरे काय ही डीपी आता जयकुमार गोरेनं कालच दमदून सांगितलंय. हा, हा, हा. 50 डीपी 100 डीपी मी देणार आहे म्हणून सांगितलं. कॉलर उडवत सांगितलं. बरोबर की असं कॉलर उडवली गेली, बरोबर बरोबर. मी देणार आहे. तुमचं दहशतीचं राजकारण नगरपालिकेला बापून गेलं त्यांची किंमत दाखवून दाखवून दिली. दिली. बरोबर 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 आहे. बरोबर. आमचे 15 नगरसेवक आलेत हम्म, हम्म. शिवसेने शिंदे गटाचे. नगरसेवक 5,000 वर मतांनी निवडून आलाय, तुम्ही बघितलेलं असेल. अच्छा, बरं, हा. बरोबर आहे. हम्म. पण ही दहशतीचं राजकारण हम्म. या तालुक्यामध्ये कदापिही सहन केलं जाणार नाही. समारोप दादा मूळ शाळेच्या विषयाकडून समारोप करून निघेल. बरोबर. आता इथं फसवणूक एवढी झालेली आहे. हम्म. जी काय पाया भरण्यासाठी जी काय खड्डा खोदला होता, हम्म. त्यातला जो मुरुम निघला होता, माती निघली होती, ती माती मांजरेकरांच्या मेथोडेकरांच्या डोळ्यात टाकण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. ही किती लोक- ग्रामस्थांच्या भावना काय आहेत सांगा मला. ग्रामस्थां टेक्निकल गोष्टी आता आपण बरोबर हे आहे. झाले तुम्ही सांगितलं. ग्रामस्थांच्या भावना तुम्हाला 9 तारखेला मतपेटीतून तुम्हाला दिसतील. नाही, मतापुरतं नाही, पण भावना काय ते कळू द्या. भावना लोकांच्या वाईट आहे की बाबा ही आश्वासन देऊन नुसतं पळून जाते. कुठं तर 10 उद्घाटन गावात करायची, हा. बरं. एक टिपर बोलवायचे, 10 उद्घाटन करायचे, नारळ फोडायची, पळून जायचं, सोशल मीडियावर पत्रकार बोलवायचे, नुसतं व्हायरल करायचं. बरं, आम्ही कधी गेलो नाही असं. कोणाला मला एक कोरोनाला सांगा, वगैरे आम्ही मला गेलो एक सांगा, नाही. तुम्ही गावामध्ये किती कामं जगदीश पाटलाची झाली, हा. यशराज साळुंके पाटला किती झाली, अतुल पवारांची गावं किती कामं झाली, तुम्ही सर्वे करा ना. बरं, ही निवडणुकीच्या तोंडावर हे अजेंडा काढतील, ही डोक्यात कुठं नाही मला एक सांगा, 4, 4.5, 5 वर्ष 9 वर्ष निवडणूक झाली असं झाली. झालं बरोबर. नाही. हा त्यावेळेस तुम्ही कुठे गेलता? हा हा कधी कोणाच्या सुखदुःखात तुम्ही आहे? हा हा कधी कुणाला मदत केली आहे? हा हा केली आहे का? नाही हा, आज जगदीश पाटलांनी 2 वर्ष झालं काम चालू केलं. हा, हा. कोणाची धन असू द्या, माती असू द्या, कोणाची अडचण असू द्या, कोणाला लग्नाचा कार्यक्रम असू द्या, त्यांना अडचणी असू द्या, तो माणूस प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या मदतीला धावलेला माणूस आहे. प्रतिमेचा माणूस स्वच्छ होता. प्रतिमेचा माणूस आहे. बरोबर. तुम्हाला आधी सांगतो, चांगल्या आजही तो माणसाला माणूस कधी कोणाला म्हणला नाही की मत ह्याला द्या. म्हणला नाही. आज तारीख किती आहे? ती आज तारीख. तारीख 3 तारीख आहे ना. आजही तो माणूस म्हणला नाही की बाबा ह्या माणसाला मत द्या. तो हम्म. माणूस त्यांच्या असा मनाला संयम, काय वाटत असेल? त्यांच्या कसं झालंय माहिती का, तो हा माणूस स्वाभिमानी माणूस आहे, हळव्या मनाचा माणूस. हळव्या मनाचा माणूस आहे, विचारावर रडला वापस. एनके तात्याचा विचाराचा माणूस आहे, म्हणजे शहाजी बापूचा कार्यकर्ता आहे, तो निष्ठावंत आहे. बरोबर. दुसरा कोणी असता तर पळून जाऊन दुसऱ्या पक्षात तिकीट घेऊन तो उभा राहिला असता. पण एक निष्ठ पण माणूस. त्याने सांगितलं की बाबा आपल्यावर अन्याय झाला असेल, काय झालं असेल, मागे पुढे विषय मार्ग वेगळा आहे त्याचा, त्यावेळेस आपल्याला थांबावं लागेल. हम्म, हम्म. त्यावेळेस मला सुद्धा फोन केला, तर भाई म्हणलं आम्ही काही बापूच्या ऑफिसला येणार नाही, हा. कारण का आमचं अंधकरण एवढं म्हणजे ही नाही, कठोर नाही की बाबा आपण तिथून ऐकून तुमचं शब्द आम्ही पळून यावं. मग आता ह्या भागातल्या बापू प्रेमीने ह्या वेळेला काय ठरवलंय? त्या बापू प्रेमीने ह्या वेळेस नक्कीच ठरवले की यश दादा साळुंके पाटील झडपीसाठी 100% पाठीशी झेडपीसाठी राहायचं. नारळ या चिन्हावर प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. बरं. आणि तुम्हाला मी ह्या- आज सांगतो, आणि भूल थापेचं मातीपीक करणार होणार नाही अजिबात, राजकारण चालणारच नाही पण हो. मग शेवटी म्हणते जवळच आमच्या, आम्ही जवळ काय- तुमच्या काय, सगळं हाताच्या खोटं आहे. अंतरावरती आहे. सगळं खोटा. यशराजे साळुंके पाटील चांगल्या मतानं नाही, पण तुम्ही विजय म्हणून नाही, होतील. मतदार आहेत का अशी म्हणते ती का? मतदार तुम्ही आमचं मांजरी गाव आहे, हा.
तुम्ही जसं जयकुमारनं कॉलर ओढवलं ना तसा हा. मी पण कॉलर ओढवतो. हा. दीपक साळुंके पाटलाचा पोरगा हा. भरघोस मतानं ह्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये विजय होईल. नाही मी बघा एवढं नाही तर सांगतो. काय होईल कारण ह्याची पोलकोल पुन्हा अशा पद्धतीची मी तुम्हाला सांगू का की तर मदत टाकायला शहाजी बापू किंवा दीपक आबा येणार नाही किंवा हा. बाबासाहेब येणार नाही. आम्ही ग्राउंड लेवलला काम करतोय. हा. आम्हाला जनतेची माहित आहे आम्हाला जनतेची व्यथा. हा. त्यामुळे जनता म्हणते की बाबा हे वेळेस यशराजे सोळंके पाटील हा स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे, हम्म. तरुण आहे. हम्म. त्यांनी त्याच्या वडिलांना आज्यापासून त्यांनी कामं केली लोकांची. हा, हा, हा. मी तुम्हाला मागास सांगितलं दीपक त्यामुळे आम्हाला ह्या वेळेला ह्या भागात क्रांती होईल असं वाटतंय. 100% क्रांती आणि अशी झाल्याशिवाय राहणार भूलथापाच्या नाही. राजकारणात घरात बसवतील 100% ह्यात बसवतील. बदल होणार नाही. पण सर आता आपण समोरापकडे आलं पाहिजे हम्म. खरं तर आज सर आपल्या समोर जो कागद आहे इतका मोठा पुरावा आहे. कारण बऱ्याच दिवसापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या खरं तर भ्रष्टाचारी हम्म. म्हणजे कुठलाही सांगोल्याचा असू द्या बरोबर. आमचा काय कुठल्याही व्यक्तीची बांधाची बांध नाही बरोबर. किंवा वैती आमचं कोणाशी भांडण नाही अगदी निखिल, तुमची मात्र भूमिका बरोबर आहे. मात्र सांगोला तालुक्यामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार बाहेर काढत असतो लोकांच्या समोर मांडत असतो कारण का तर एकदा जर बटन चुकलं तर पुढचे 5 वर्ष आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो 100%. आणि यामुळे आज आपण बघतोय की आम्हाला सुद्धा खरं तर सांगोला पॉलिटिक्स असेल लोकसंवाद राजकीय कट्टा असेल हा. आम्ही वेगवेगळ्या भागात जात असतो वेगवेगळे वास्तववादी घटना मांडत असताना काही त्यांचेच कार्यकर्ते जे त्यांच्यावरती प्रेम करणारे असतात ते आम्हाला ट्रोल करतात की विरोधात तुम्ही पैसे घेता अशा पद्धतीची पत्रकारिता करता ते आता इथं आल्यानंतर आज एक चित्र आहे तुमच्या समोर कागद आहे तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरती 1 मिनिट तुम्ही बोला माझं ह्या पत्रासंदर्भात नाही नाही पत्र आणि आम्ही दोघंही सांगा कारण आम्ही चुकीच्या शे- पद्धतीने पोलखोल आहे कारण हा कागद बोलतोय आज आम्ही बोलत नाही पत्रकार संदर्भात कुणी काय बोलायचं ते त्याचा विषय आहे. हम्म, हम्म. पण आज मी तुम्हाला ही पुरावा दावलाय हा, हा, हा. दावलाय का नाही हे पुरावा विचारत होती पत्रकारावर असले आरोप करणाऱ्यावर ह्याचं खंडन करा तुम्ही पहिल्यांदा. हम्म, 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 त्याचा हम्म. निषेध पहिल्यांदा करा. आमचे व्यक्तिगत पत्रकार ह्या संबंध चांगले आहेत. पत्रकार ह्या बरोबर. शब्दाचा अर्थ थोडक्यात मी सांगतो. हम्म. पत्रकार मध्ये जे गोष्टी रिअल घडतात. रिअली घडतात हम्म. त्याचा उघड करणं हे पत्रकाराचं काम आहे. नैतिक हम्म, हम्म, हम्म. लोकशाहीचा चौथा स्तंभ. चौथा स्तंभ मानला जातो. हे काय तुम्ही मी लिहून दिलेलं पत्र नाही. ठीक आहे, ओके. तुम्ही झूम करून जनतेसमोर दाखवा. आता दाखवलेलं आहे जर पत्र खोटं असेल तर 100% माझ्यावर अपूर्ण नुकसानीचा दावा दाखल करा. आणि जर खरं असेल तर उद्याच्या राजकारणात तुम्ही पाठिंबा यशराजे साळुंके पाटलाला देऊन टाका. तुमचं म्हणणं आहे जर हे जर मान्य पत्र असेल तर पाठिंबा द्या. 100% म्हणजे सर आवर्जून यांनी सांगितल्याप्रमाणे आज या पत्रावरून आपल्याला कळतं सांगोला तालुक्यामध्ये अशी काय राजकीय मंडळी आहे की त्या राजकीय मंडळीकडून जनतेच्या डोळ्यामध्ये माती फेक धुळफेक अजून कुठले शब्द वापरले राहिले असतील तरी पण आपल्याला वापरता येतील आपण नको वापरायला. कारण का तर ही भ्रष्टाचार तर भूलथापेचं जे राजकारण सांगोल्यात सुरू आहे ते ह्या वेळेला बंद झालं पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती या खरं तर लेखणीतून आपल्या समोर आलेली आहे पुढील जो विषय तो तुम्ही मांडा आता सर तर मंडळी राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप सगळ्या गोष्टी होत असतात परंतु वस्तुस्थिती नेमकी काय आहे ही पुराव्यासहित दाखवणे पत्रकारितेचा नीतिधर्म आहे आणि ते मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. तर हा पुरावा हेच सांगतोय की या मांजरी गावामध्ये ज्याप्रमाणे ज्या कोणी व्यक्तींची या ठिकाणी नावं आहेत त्या व्यक्तीनं बनावट पद्धतीनं भूमिपूजन केलं, पाया खोदला आणि बांधकामासाठी जे मटेरियल आणलं होतं सळे असेल, सिमेंट असेल, वाळू असेल, विटा असतील तर हे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं. अर्थात ज्याप्रमाणे डोंगऱ्याचा खेळ असतो, खेळ दाखवायचा, चंदा गोळा करायचा, पैसे गोळा करायचे आणि निघून दुसऱ्या गावाला जायचं, तिथं परत खेळ दाखवायचा. तरी भूलथापेचं राजकारण याच्यातून आपल्याला दिसून येतं. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.